प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. देवाचे आभार मानूया या वेळेसाठी की देवबाप आपल्यामध्ये आपण प्रार्थनेला येण्या अगोदर, या ठिकाणी एकत्रित होण्या अगोदर देवाचा आत्मा या ठिकाणी आपल्यामध्ये येऊन आपली वाट पाहत होता. आणि देवबाप जेव्हा पण येतो त्याच्याजवळ निरोप आहे, त्याच्याजवळ निरोपाचा खजिना आहे. फक्त तो निवड करतो की मला कोणता खजिना या प्रियजनांसाठी आज योग्य असा आहे आणि तो मी देणार. पवित्र आत्म्याजवळ संदेश तयार आहेत, पवित्र आत्म्याजवळ वचन तयार आहे, पवित्र आत्म्याजवळ विचार तयार आहे. फक्त तो सेवकाच्या मुखाला आपल्या सामर्थ्याने जेव्हा भरायला लागतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्या मनातल्या गोष्टी सेवकाच्या मुखातून प्रकट करतो. म्हणून देव बाप्पाच्या या प्रक्रियेला सुरू होण्या अगोदर आपण देव बाप्पाचं आदर स्वागत प्रार्थनेच्या माध्यमातून करू. त्याला म्हणूया, देव बाप्पा तू या ठिकाणी आलेला आहे, तुला जे पण करायचं आहे ते आत्म्याने आणि खरेपणाने आमच्यामध्ये तू कर. म्हणून सुरुवातीची प्रार्थना अंजुताई करतील आपल्यामध्ये. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 आकाशाने पृथ्वीचे निर्माण करते म्हणजे महान विश्व बाप्पा, तुला उंचवते गौरवते मान म्हणते बाप्पा. जे बाप्पा आम्हा सर्वांना एकत्रित केलंस, धन्यवाद बाप्पा. जे बाप्पा होणारे संदेश तू आश्चर्य कर येशू बाप्पा. त्या गरज आमची शिकवत बाप्पा. जे बाप्पा आमच्या मुखात ताबा घे येशू बाप्पा. येशू बाप्पा ते वचन आमच्या अंतःकरणातून येऊ दे येशू बाप्पा. त्या गरज त्यांनाच आम्हाला मार्गदर्शन कर येशू बाप्पा. ही साक्षी विनंती धन्यतारे प्रभू ख्रिस्ताच्या गोडाने पवित्र नामातील मुक्ती देतो आहे. आमेन. गुड फ्रायडे झाला आहे ना. अख्ख्या जगाने गुड फ्रायडे साजरा केला. त्या दिवशी ज्यांना ज्यांना 7 शब्दावर बोलण्याची इच्छा झाली त्या सर्वांनी चर्चमध्ये, हॉलमध्ये देव बाप्पाच्या 7 शब्दावर जे पण आत्म्याने त्यांना दिलं ते मंडळींना त्याने कळवलं. मला पण देव बाप्पाने दाखवलं की तू पण 7 शब्दावर बोलण्याची तयारी कर. आणि एक शब्द तर माझा ऑलरेडी यूट्यूबला गेलेला आहे. आज वधस्तंभावरून येशू ख्रिस्ताने जो पहिला शब्द उच्चारण केला त्या शब्दाविषयी आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी काढूया आपण लूककृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 34वे वचन. लूककृत शुभवर्तमान 23वा अध्याय 34वे वचन. 34. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. प्रियांनो, वधस्तंभावरून सर्वात पहिला महत्वपूर्ण शब्द येशू ख्रिस्ताने उच्चारण केला तो हा की हे बापा, हे काय करतात हे यांना समजत नाही. येशू ख्रिस्ताला माहित होतं की जे मला मारणारे आहेत, जे मला छळणारे आहेत, जे माझा विरोध करणारे आहेत ते माझ्या वस्त्राला पण माझ्या शरीरातून काढून घेणार आहेत. येशू ख्रिस्ताला कोणती गोष्ट आहे जी माहिती नव्हती असं नाही प्रियांनो, परंतु येशू ख्रिस्त या लोकांकडे पाहून बोलत आहे आपल्या स्वर्गीय बापाला की यांना क्षमा कर, कारण हे इतके बेकाबू झालेले लोक आहेत, हे इतक्या हद्दीच्या पलीकडे गेलेले आहेत की यांना माझ्याविषयी कुठल्या प्रकारची यांच्या मनामध्ये दया आणि कीव राहिलेली नाही. हे अतिशय क्रोधाने भरलेले आहेत.
क्रोध हा यांच्या डोळ्यातून, यांच्या कृतीतून ते व्यक्त करत आहेत. यांनो, आम्हाला जर कुणी एखादा वेडावाकडा शब्द बोलला किंवा आम्ही एखाद्याची मस्करी जर केली तर आम्हाला ते बर्दाश्त होत नाही. येशू ख्रिस्त कोणत्या हद्दीपर्यंत शांत राहिला याचं ते प्रमाण आहे. पण ज्या ठिकाणी त्याला बोलण्याची आवश्यकता पडली त्या ठिकाणी तो बोलल्याशिवाय पण राहिलेला नाही. यांनो, मार खाऊन दुसऱ्यांसाठी क्षमा मागणं, क्षमा करा म्हणणं इतकं सोपं नाहीये. आज बघा, परिवारामध्ये किंवा मित्रांमध्ये कोणाचं जर कोणाबरोबर फिसकटलेलं वातावरण झालं ना, तर ती एकमेकाचा चेहरा पाहत नाही, एकमेकांशी बोलत नाही, एकमेकाची सावली अंगावर पाडून घेण्यापर्यंत कृती करायला माघार घेत नाही. आमच्या येशू ख्रिस्त किती आदर्शाचा किस्सा आहे की त्याने मारणाऱ्या दुष्ट दुर्जनांसाठी क्षमेची याचना आपल्या स्वर्गीय बापाकडे केली. याच्यापेक्षा नम्र हृदयाचा परिमाण काय येशू ख्रिस्तानं द्यायला पाहिजे प्रियांनो. म्हणून तो इतका नम्र झाला, इतका दीन झाला, इतका लीन झाला. हे जे शब्द येशू ख्रिस्तासाठी पवित्र शास्त्रात वापरण्यात आलेत ना, एकदम खरोखर करेक्ट असे शब्द आमच्या येशू ख्रिस्ताकरिता वापरण्यात आले. आमच्या येशू ख्रिस्ताला जी पण उपमा देण्यात आली त्या उपमेला आमच्या येशू ख्रिस्ताने कृतीने प्रगट करून दाखवलं. आमच्यामध्ये पण स्वभाव आहे बरं का, असं नाही की आमच्यामध्ये नाही, पण आमच्यामध्ये नुसता बोलण्याचा स्वभाव आहे. आमच्याजवळ नाही असं काही नाही. देवाने आम्हाला पण भरपुरीने दिले, पण आम्ही ते वापरीत नाही भरपुरीने. आमच्यामध्ये फक्त वरवरून एखाद्याची स्तुती करणं, वरवरून एखाद्याचा आदर करणं. ते म्हणतात ना, हाजी हाजी आणि दगलबाजी असा काहीतरी शब्द आहे ना, त्या शब्दाप्रमाणे काही जणांची प्रभू मध्ये असताना कृती चाललेली आहे. यांनो, एक वचन बघूया आपण, या विषयाला अनुषंगून वचन बघू. 1 पेत्र 4 अध्याय 14 वचन. पटपट शास्त्र भाग काढण्याचा प्रयत्न करायचा. 1 पेत्र 4 अध्याय 14 वचन. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. यांनो, ज्यांची पण जीवनामध्ये हेडसाळ होत आहे, अपमान होत आहे, निंदा होत आहे, त्यांच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे, त्यांच्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी एकत्रित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यांनी या वचनाकडे नेहमी लक्ष द्यावं, या वचनाला नेहमी डोळ्यासमोर ठेवावं. हे वचन डोळ्यासमोर असण्यासाठी आम्हाला हे वचन माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून मी सांगत असतो, आडात आहे तर पावरेत येईल, आडात नाही तर कधीच पावरेत येणार नाही. तुम्हाला जर बायबलची वचनं माहीत असले तर तुम्ही कृती करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला बायबलची वचनच माहिती नसले तर तुम्ही काय करणार आहे? यांनो, देवाने आमच्या किती काळजी घेतली, किती देव बाप्पाच्या आत्म्याला आमची काळजी घेणं योग्य वाटलं. आपल्या समयामध्ये त्याने आमच्यासाठी वचनाची जडणघडण केली. आणि 1 किंवा 2 किंवा 100 किंवा 300 एवढे वचनाची जडणघडण केली नाही, हजाराच्या पुढं वचनाची जडणघडण देव बाप्पाच्या आत्म्याने केली. आणि प्रत्येक वचनासाठी पवित्र आत्म्याजवळ संदेश आहे. असं नाही की जे वचन बायबलमध्ये दिलंय त्याच्यासाठी पवित्र आत्म्याजवळ वचनाचा अर्थ नाही. हर वचनाला सांगण्याची प्रक्रिया
पवित्र आत्म्याजवळ आहे आणि त्याने आमची इतकी काळजी वाहिली. त्याला माहित होतं की जे अस्तित्व मी जगामध्ये स्थापन करणार आहे त्या अस्तित्वाला टिकवून ठेवण्यासाठी, त्या अस्तित्वामध्ये माझे लोक येण्यासाठी मला पवित्र शास्त्र देणं गरजेचं आहे. म्हणून ज्यांची निंदा होते ना, ज्यांचा छळ होतो ना, त्यांनी कधी नाराजीमध्ये राहू नये, त्यांनी कधी मनामध्ये कटुता धरून चालू नये. प्रियांनो, जेवढी तुमची निंदा होणार तेवढे तुम्ही आशीर्वादित होणार, हेच या वचनातून देव बाप्पाला आपल्याला कळवायचं आहे. क्षमा करा. क्षमा करण्यासाठी आमच्यामध्ये भय असणं गरजेचं आहे. आम्ही पण एकमेकाला क्षमा केव्हा करू, जेव्हा आमच्यामध्ये भय असेल. आणि भयाची सुरुवात कुठून आहे हे पवित्र आत्म्याने बायबलमध्ये सांगितलं आहे. तर काढूया आणखी एक वचन, नीतिसूत्रे 1 अध्याय 7वं वचन. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. प्रियांनो, प्रथम आमच्या जीवनामध्ये कोणाचं तरी भय असलं पाहिजे. आणि ज्याचं भय आमच्या जीवनामध्ये असेल त्याने आमच्यासाठी पुढचा मार्ग तयार केलेला असलाच पाहिजे. आणि खालच्या भागामध्ये सांगितलंय की शिक्षण हा भयाला प्रगट करण्याचा रस्ता आहे. पण वचन सांगत आहे की काही जण शिक्षणाला तुच्छ मानतात. प्रियांनो, बायबलच्या शिक्षणाला तुच्छ मानणं म्हणजे प्रभूच्या डिसिप्लिनिंगला, प्रभूच्या योजनेला नाकारणं आहे. जर देवाच्या वचनाला नाकारणं हे जर अशा पद्धतीचं आहे तर वचनाच्या विरोधात बोलण्याच्या प्रक्रियेला काय म्हणणार आपण? देवबाप वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेला कोणत्या शब्दाने प्रगट करणार? म्हणून जेवढे बायबलमध्ये वचन आहेत 1000च्या पुढं, प्रत्येक वचनासाठी एकच आज्ञा संपूर्ण बायबलमध्ये एका वचनातून देव बाप्पाने हजारो वचनांकरिता ठेवली आहे. हजारो वचन आहेत बायबलमध्ये, पण एका वचनाने या हजारो वचनाला हँडल केलं जातं, चालवलं जातं. या वचनाची जडणघडण केली जाते. कोणतं ते वचन आहे बघूया आपण. याकोबाचं पत्र 1 अध्याय 22वं वचन. पहिला अध्याय 22वं वचन. विश्वास त्याच्या नाही दुसरा अध्याय काढा. 1 अध्याय. सॉरी. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करीता. बघा, हजारो वचनांना हँडल करण्यासाठी एवढं एकच वचन देव बाप्पाने ठेवलंय. ज्या ज्या गोष्टी देव बाप्पाला आपल्या गौरवासाठी आपल्या विश्वासणाऱ्यांकडून प्रगट करून घ्यायचंय, त्यांच्यासाठी ही आज्ञा देण्यात आली की वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. प्रियांनो, परमेश्वराचं भय जर धरायचंय ना, तर भय धरल्यानंतर आम्हाला या गोष्टीमध्ये स्वतःला आणायचं. अर्धा आणायचं नाही, पूर्ण आणायचं. देव बाप्पाने वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेला अर्धी वापरायची प्रक्रिया मंजूर केलेली नाही. पूर्णपणे वचनाप्रमाणे आचरण करण्याला देव बाप्पाने मान्यता दिली. जे वचनाला दोष लावतात ते या वचनाप्रमाणे म्हणता येईल का आचरण करणारे? हे येईल का म्हणता? प्रियांनो, आदर्शाचा कित्ता येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून 7 शब्दातून आमच्या करता ठेवलाय. काही जण फक्त येशू ख्रिस्ताचे तेवढे 7 शब्दावरच
त्या शब्दाच्या बाहेर जायची प्रक्रियाच करत नाही. तुम्हाला जर नुसतं रोज वरण आणि भातच दिला, तुम्ही किती दिवस वरण आणि भात खाऊ शकतात? हं? तुम्हाला कायम स्वरूपी जर म्हणलं वरण आणि भातच खायचं, तुम्ही जमन का तुम्हाला? येशू ख्रिस्ताचे 7 शब्द फक्त तेवढंच बोलायचं आणि सोडून द्यायचंय का? इतर गोष्टींना प्रगट करण्याची प्रक्रिया नाही का त्या शब्दामध्ये? प्रियांनो, पवित्र आत्म्याजवळ मी बोलताना बोललो ना की विचाराचा खजिना आहे आणि वचन तर त्याने आपल्या समोर दिलेलंच आहे. इतके विचार पवित्र आत्म्याजवळ आहे प्रियांनो, कोणत्याही शब्दाला प्रगट करण्यासाठी. आणि पवित्र आत्मा घाबरत नाही, पवित्र आत्मा लढखळत नाही, पवित्र आत्मा भीत नाही, कारण तो अधिकारवाणीने बोलणारा आहे. म्हणून आमचा येशू ख्रिस्त पण सेवा कार्यामध्ये शास्त्री, सदुकी, परोशी, याजकांना म्हणायचा, मी अधिकारवाणीने बोलणार आहे. तुम्ही मला नियमशास्त्राची भाषा शिकवता, पण नियमशास्त्राच्या भाषेपेक्षा माझ्याजवळ उत्तम तऱ्हेचं शिक्षण आहे. पण जे नियमशास्त्रामध्ये बांधले गेलेले होते त्यांना येशू ख्रिस्ताची भाषा समजलीच नाही. आणि जेव्हा त्यांना ती भाषा समजत नसायची तेव्हा ते रागवायचे, आणि त्यांचा राग जर अनावर झाला तर ते गोटे उचलायचे येशू ख्रिस्ताला मारण्यासाठी. आणि वेड तर म्हणल्याशिवाय येशू ख्रिस्ताला राहत नव्हते. या 4 पंथीय लोकांच्या नजरेमध्ये आमचा येशू ख्रिस्त वेडा आहे. हा वेड्यासारखं करतो. या प्रक्रियेचे शब्द योहानाच्या पत्रामध्ये आणि जेवढे पण शुभवर्तमान आहे तेवढ्या शुभवर्तमानामध्ये ते शब्द उच्चारण्यात आले. प्रियांनो, जो जगाचा तारणारा स्वर्गात घेऊन जाणारा, त्याला जर वेड म्हटलं तर तुम्ही आम्ही काय आहोत तो जगामध्ये? आमची काय किंमत आहे जगामध्ये? म्हणून आम्ही सेवक असो, विश्वासणारे असो, कोणी आमच्या विरोधात काही प्रक्रिया केली ना तर त्याच्यासाठी फक्त प्रार्थना करायचा आदेश आम्हाला देण्यात आला आहे. तुमचा छळ करणाऱ्यांसाठी तुम्ही प्रार्थना करा. त्याच्यासाठी मनामध्ये आडी घेऊन चालू नका. त्याच्या विरुद्ध मला पण काही करण्याची मी योजना बनवित आहे, मी पण षडयंत्र माझ्या मनामध्ये तयार करत आहे. या गोष्टी आमच्या प्रभूला ना मान्य आहेत. म्हणून तो पहिल्या शब्दात बोलला की हे जे दुष्ट दुर्जन लोक आहेत यांना प्रथम क्षमा कर. आमच्या येशू ख्रिस्ताने दुष्ट दुर्जन लोकांना जर क्षमा केली, आम्ही जर आपापसामध्ये भाऊ बहीण आहोत, बंधू आहोत, आम्ही एकमेकांना किती क्षमा केली पाहिजे? पहिल्या शब्दाला अतिशय महत्व आहे येशू ख्रिस्ताच्या, की एकमेकांना क्षमा करणं हे हृदय आम्हाला परमेश्वराचं भय असल्याशिवाय आणि वचनाचं आचरण करण्याशिवाय आमच्यामध्ये येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट बघूया आपण. दुसरी गोष्ट आहे प्रियांनो, त्याच्यासाठी काढूया एक वचन आपण. लूकाकृत शुभवर्तमान 17वा अध्याय 3रं वचन. तुम्ही स्वतः सांभाळा, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव, आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर. प्रियांनो, दुसरा स्वभाव आमच्यामध्ये पश्चाताप करण्याची वृत्ती असली पाहिजे. आम्ही जर पाप केले, आम्ही जर कुठल्या प्रकारचं प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या हृदयात ठेवल्या तर त्या सर्व गोष्टींचा पश्चाताप करणं गरजेचं आहे. पण या गोष्टीमध्ये प्रियांनो फार जण माग पडलेले प्रभूला दिसतात. आजही सेवक म्हणा, विश्वासणारे म्हणा, एकमेकाविरुद्ध आडी घेऊन चाललेले आहेत. अहो, सेवकांचं आणि विश्वासणाऱ्यांचं जर अतिशय थोडक्या शब्दात जर सांगायचं झालं तर सेवकामध्ये आदर राहिलेला नाही. अजिबात आदराची भावना राहिलेली नाही.
तोंडावर हाजी हाजी आणि माग दगलबाजीचं वातावरण आज सेवकांमध्ये दिसत आहे. सेवकांना तो आदर सन्मान दुसऱ्या सेवकाकडून मिळत नाही. ज्या आदर सन्मानाला प्रगट करण्याची देव बाप्पाने आम्हाला आज्ञा दिली. म्हणून दुसरा जो पॉइंट आहे, आम्ही जे काय आमच्या मनामध्ये प्रभू विरुद्ध वागण्याचं षडयंत्र ठेवू त्याचा आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये पश्चाताप करण्याची वृत्ती असली पाहिजे. जो आत्म्याने आणि खरेपणाने पश्चाताप करण्याच्या प्रक्रियेमध्ये उतरतो ना प्रियांनो, तोच विश्वासणारा, तोच देवाचा सेवक खरोखर वचनाप्रमाणे एकमेकांसाठी क्षमेची याचना करणारा होईल. आज प्रार्थनेच्या माध्यमातून जर बोलायचं झालं ना म्हटलं, तर आज प्रार्थना ही स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी अधिक केली जाते. दुसऱ्यांसाठी ना अगदी मोजक्या शब्दामध्ये प्रार्थना केली जाते प्रियांनो, अतिशय मोजके. आणि स्वतःसाठी भरपुरीचा वेळ प्रार्थनेमध्ये दिला जातो. पण देवाने प्रार्थनेचं माध्यम सांगितलेलं आहे की तुम्ही दुसऱ्यांची ओझी, दुसऱ्यांच्या समस्या, दुसऱ्यांच्या अडचणी प्रार्थनेमध्ये आत्म्याने खरेपणाने माझ्या समोर प्रगट करा. आज फेवरेट शब्द 2 बनवून ठेवलेले प्रार्थना करणाऱ्यांनी, काही सेवकांनी पण करून ठेवलेत. काय शब्द फेवरेट करून ठेवलेत माहिती का? मी सगळ्या सेवकांसाठी प्रार्थना करतो. विश्वासणाऱ्यांना म्हटलं ना, आम्ही सगळ्या परिवारांसाठी प्रार्थना करतो. इतकं शॉर्ट आणि स्क्रिप्ट शब्द त्यांनी वापरलाय ना, अख्ख्या वर्ल्ड मधल्या प्रियजनांसाठी एका वाक्यामध्ये त्यांच्याजवळ प्रार्थना आहे. पण स्वतःसाठी म्हटलं ना, मग असं नाही, मग कळकळून तळतळून कळवळ्याने देव बाप्पाला आपल्या विनंत्या सांगितल्या जातात. पण इतरांसाठी हा शब्द वापरणं, यांनो ज्याच्यामध्ये पश्चाताप करण्याची वृत्ती असते ना, तो स्वतःसाठी कमी पण इतरांसाठी जास्त प्रार्थना करणारा असतो. प्रियांनो, कोणी जरी तुमच्या आचरणाकडे पाहत नसलं, कोणी पण तुमच्या शब्दाकडे लक्ष देत नसलं, पण स्वर्गातला प्रभू तुमच्या प्रार्थनेकडे आणि तुमच्या शब्दाकडे लक्ष देतो की तुम्ही प्रार्थना कशी करणारे आहात. म्हणून योहानाने पण आपल्या सुवार्तेच्या काळामध्ये एका वाक्याने सुवार्ता सांगण्याची प्रक्रिया त्याने सुरू केली. कोणत्या शब्दाने केली? वचनातून बघूया आपण. मत्ती वर्तमान 3रा अध्याय 2रं वचन. आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शपथ दिवशी नाही दुसरा अध्याय ना? पुस्तक काढ. 3रा अध्याय 2रं वचन. मत्ती मार्ग ध्यान देऊन काढायचं. घाईमध्ये काढला. पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले. बघा, योहानाने आपल्या सुवार्ता सांगण्याची सुरुवात कोणत्या शब्दाने केली? योहानाने देखील पश्चातापाला प्रथम स्थान दिलं. कारण पश्चाताप जर केला तरच त्याला देवासमोर जायची हिंमत येणार, देव त्याचा स्वीकार करणार, देव त्याच्या संगती राहणार आणि देव त्याच्या सर्व अडचणीवर त्यांना विजयी करणार. देवाला पश्चाताप करणारे प्रियजन अतिशय जास्त आवडतात. म्हणून पेत्राने 3 वेळेस जेव्हा प्रभूला नाकारलं तेव्हा तो अंधारात जाऊन रडला, गुडघ्यावर येऊन त्याने पश्चाताप केला आणि देव बाप्पाने त्याला स्वर्गाच्या राज्याची किल्ली दिली. मत्ती 16वा अध्याय 18-19 वचनामध्ये सांगितलं. 18व्या वचनात प्रभू बोलला, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. याच्या पुढे आधो लोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. आणि 19व्या वचनात सांगितलं,
मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल, आणि जे काही तू स्वर्गात बांधशील ते पृथ्वीवर बांधलं जाईल. एवढा मोठा आशीर्वाद पेत्राला केवळ पश्चाताप करण्याच्या माध्यमातून भेटला. प्रियांनो, आज काही जणांना पश्चाताप म्हटलं ना, फक्त तोंड हो मी पश्चाताप करतो. अहो, हा पश्चाताप झाला का तुमचा? फक्त तोंडाने पश्चाताप शब्द उच्चारण पश्चाताप झाला तुमचा? तुमचं आचरण त्या पश्चातापाला अनुरूप तुम्ही केलं पाहिजे. सांगा, पेत्राने जेव्हा प्रभूला 3 वेळेस नाकारल्यानंतर बायबलमध्ये पुढं वचनामध्ये आलं का की पेत्राने परत प्रभूला नाकारलं? अहो, पेत्र इतका नम्र झाला त्या पश्चातापाच्या प्रार्थनेने. त्याला जेव्हा त्याचा वध करण्यात आला ना, त्याच्या शरीराचे 2 भाग करण्यात आले. डोक्यापासून पायापर्यंत 2 त्याचे शरीराचे विभाग करण्यात आले. मधोमध पेत्राला चिरण्यात आलं. इतका दीन नम्र पेत्र झाला. प्रियांनो, आम्हाला तर कोणाचा वाईट शब्द ऐकून घेण्याची तयारी नाही. अरे माझ्याबद्दल बोलते बर का, अरे माझ्यासाठी हे चाललंय बर का. प्रियांनो, आमची भावना काय आहे आणि पेत्राची भावना काय आहे? वरपासून खालपर्यंत त्याच्या शरीराचे 2 भाग केले दुर्जन लोकांनी, पण पेत्राने शब्द काढला नाही. हसत हसत त्यांनी आपला प्राण प्रभूला दिला. येशू ख्रिस्ताने 7 शब्द उच्चारले ना, त्याच्या मागे फार मोठा गहन अर्थ आहे. तुम्ही वचनाप्रमाणे बनावं, वचनाप्रमाणे करावं, आणि वचनाप्रमाणे तुम्ही जगासमोर स्वतःला सादर करावं. या अनुषंगाने येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून हे 7 शब्द उच्चारले. काय आवश्यकता होती का येशू ख्रिस्ताला मरण्या अगोदर हे 7 शब्द उच्चारण्याची? पण येशू ख्रिस्ताच्या आत्म्याला दिसलं की अरे, मी गेल्यानंतर जर मी ह्या गोष्टी उच्चारण केल्या नाही तर माझे विश्वास न रे, माझ्या राज्यामध्ये चालण्यासाठी थोडेसे उन्हे मला दिसणार आहेत. ऊन पण भरून काढण्यासाठी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरून 7 शब्द बोलावे लागले. असेच नाही येशू ख्रिस्त हे 7 शब्द बोलला. प्रियांनो, फार गहनाच्या गोष्टी या 7 शब्दामध्ये येशू ख्रिस्ताने प्रगट केल्या. पण त्याच्याजवळ त्या गोष्टी प्रगट करण्यासाठी वेळ नव्हता, कारण त्याचा पण प्राण जाण्याच्या तयारीमध्ये आलेला होता. इतकं दुष्ट दुर्जनांनी त्याला मारलं होतं, छळलं होतं. त्याच्या शरीराची इतकी त्रेता केली होती, एकदम त्याच्या शरीरातलं मांस बाहेर काढलं होतं. प्रियांनो, आमचा येशू ख्रिस्त इतका घायाळ अवस्थेमध्ये वधस्तंभावर होता. प्रियांनो, आमच्या नेत्रांनी नाही पाहिलं, पण ज्या त्याच्या शिष्या होत्या त्यांनी येशू ख्रिस्ताला पाहिलं. कशा प्रकारे त्याला छळीत आहेत, कशा प्रकारे त्याला मारित आहेत, आणि त्याच्या शरीराच्या वेदना कशा तो सहन करीत आहे. प्रियांनो, आम्हाला साधा काटा लागला तर सहन होत नाही. मला ठेच लागली आणि मी खाली पडलो, माझ्या गाडीला धडकलो, माझं डोकं फुटलं, तर मला कळलं की वेदना काय असतात. प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या वेदनेचं वर्णन करणं कोणाला पण आपल्या भावी जीवनामध्ये शक्य नाही. पण पवित्र आत्मा जेवढं बोलण्याची अपेक्षा व्यक्त करतो तेवढं पवित्र आत्मा सेवकाच्या मुखातून बोलल्याशिवाय राहत नाही. वेदना जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असल्या ना, तर येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे बघा. येशू ख्रिस्ताच्या फक्त वधस्तंभाचं चित्र डोळ्यासमोर आणा, मग देवाचा आत्मा दाखवीन की त्या कोकऱ्याने कशा प्रकारच्या वेदना आम्हाला पापातून बाहेर काढण्यासाठी सहन केल्या. प्रियांनो, येशू ख्रिस्ताचे 7 शब्द हलक्यामध्ये घेऊ नका. फार गहन शब्द आहेत येशू ख्रिस्ताचे. ते एक शब्दावर देवाचा आत्मा इतका
इतकं बोलू शकतो ना, इतकं बोलू शकतो की त्याचं प्रमाण पवित्र आत्मा प्रगट नाही करत. इतकं पवित्र आत्म्याजवळ एक एक शब्दातून बोलण्यासाठी खजिना आहे. पण पवित्र आत्मा पण जाणतो की यांची सहन करण्याची किंवा ऐकण्याची कॅपॅसिटी किती आहे, आणि त्या कॅपॅसिटी प्रमाणे पवित्र आत्मा बोलत आहे. पश्चाताप ज्याच्या जीवनामध्ये आहे तो स्वर्गाच्या राज्याचा अधिकारी आहे. पण फक्त मुखाचा पश्चाताप नाही पाहिजे बरं का, कृतीचा पश्चाताप दिसला पाहिजे. पेत्राचं जीवन डोळ्यासमोर आणा. त्याने पश्चाताप केल्यानंतर काय केलं आणि त्याच्या जीवनातून देव बाप्पांनी कसं कार्यसिद्धीस नेलं. जगाच्या शेवटचं, जगाच्या एंडिंगचं वचन पेत्राच्या मुखातून देवाच्या आत्म्याने प्रगट केलं. आणि ते कोणतं वचन आहे? प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन. हे जगाच्या एंडिंगचं वचन पेत्राच्या मुखातून देव बाप्पाने प्रगट केलं. पण आज किती जण या वचनाचा आदर करतात? किती जण या वचनाप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणतात? किती जणांना या वचनाविषयी आदर मनामध्ये आहे? प्रियांनो, निरनिराळ्या गोष्टी प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाविषयी आहे. काही जणांना तर या रेफरन्सचं नाव काढलं तर राग यायला सुरुवात होती. ते लगेच बोलतात, मला हे वचन सांगू नका, या वचनाबद्दल मला काही जाणून घ्यायचं नाही, हे वचन माझ्यासाठी नाही. मग कुणासाठी येईल? डायरेक्ट बोलतात विश्वासणारे, हे वचन माझ्यासाठी नाही, मग कुणासाठी येईल? इतका अवमान वचनाचा करू नका प्रियांनो, की वर देवबाप तुम्हाला या गोष्टीचा जाब विचारायसाठी मजबूर करीन. म्हणून तू जो व्यर्थ शब्द बोलशील त्याचा वर हिशोब घेतला जाणार आहे. म्हणून इथून चांगलं बोलणं, चांगलं आचरण आणि चांगलं वागणं देव बाप्पाला सादर व्हावं. म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्या क्षमा करण्याच्या पॉइंटमध्ये पश्चाताप करण्याच्या माध्यमाला प्राधान्य दिलेलं आहे. 3रा पॉइंट बघूया आपण याच क्षमा करण्याच्या याच्यामध्ये. काढूया त्यासाठी एक वचन. प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय 22वा वचन. 3रा पॉइंट आपण पाहत आहोत आता. 8वा अध्याय 22वा वचन. प्रेषितांची कृत्य. पटपट शास्त्र उघडायचं बाळा. तूही आपल्या दृष्टीचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल. आमच्या अंतःकरणामध्ये चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टी किती आहेत ना, हे येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरूनच दिसलं होतं. जे लोक जगामध्ये येणार होते आणि जे लोक जगामध्ये हयात होते, आता सांगा, ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला मारलं त्यांचं जर अंतःकरण चांगलं असतं, त्यांच्या अंतःकरणात जर चांगल्या कल्पना असत्या तर त्यांनी येशू ख्रिस्ताला मारलं असतं का? इथूनच ओळख होती प्रियांनो की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीला तो जास्त प्राधान्य देतो. आणि या समयामध्ये सेवक या गोष्टीमध्ये अग्रेसर होत आहेत बरं का. या समयामध्ये, अंतिम समयामध्ये या वाचलेल्या वचनाप्रमाणे अग्रेसरच्या भूमिकेमध्ये सेवक जास्त उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. आज बघा, काही सेवकांच्या विरोधात आहेत, त्यांच्या बरोबर ते संपर्कात नाही, त्यांना ते प्रेज द लॉर्ड करण्याची देखील त्यांच्या मनामध्ये इच्छा राहत नाही. मग बोलताना काय म्हणतात, आमच्या चर्च नाही,
आमच्या मंडळीचे नाही, मग आमच्यासाठी हे काय महत्वाचे नाही. येशू ख्रिस्ताने जर अशी भूमिका ठरवून आमच्या बरोबर वागणं करण्याचं ठरवलं असतं तर किती प्रियजनांना, किती सेवकांना प्रभू बरोबर येण्याची संधी भेटली असती. यांनो, येशू ख्रिस्ताचं अंतःकरण विशाल अंतःकरण आहे. तुम्ही किती वाईट करा, किती वाईटामध्ये चला, किती वाईट गोष्टी हृदयात ठेवा, पण आमचा येशू ख्रिस्त बोलत आहे, मी तुम्हाला स्वीकारणारा देव आहे. तो आम्हाला स्वीकारतोय म्हणून आम्ही देवात आहोत. सांगा, आज आमचे अंतःकरण किती पवित्र आहेत. वचनात सांगितलंय तुमचे अंतःकरण तुम्ही पवित्र करा. किती जणांनी आपले अंतःकरण पवित्र केलेत, किंवा किती जण आपले अंतःकरण पवित्र करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. अहो, आज बहुसंख्यांच्या अंतःकरणामध्ये ना चांगल्या गोष्टीपेक्षा ना वाईट गोष्टीला फार प्राधान्य. जराशी काही चूक कुणी कोणा विरुद्ध केली ना, लगेच त्याच्यासाठी ईर्ष्येचं वातावरण, कपटाची भावना, त्याच्या विरुद्ध निरनिराळ्या गोष्टी करण्याचे षडयंत्र हे आमच्या अंतःकरणात भरलंय. आणि मग तो प्रभू आल्यावर आम्ही स्वर्गात जाणार आहे. अंतःकरणात काय आहे, काय कल्पना आहे तुमच्या अंतःकरणात? कधी पाहिलं का स्वतःच्या अंतःकरणाला की माझ्या अंतःकरणात मी काय घेऊन चाललोय? म्हणून येशू ख्रिस्त म्हणला, तुमचं ओझ माझ्यावर टाका. पण आज संसार प्रपंचाच ओझ टाकीते. अंतःकरणामध्ये जे घाणीचं ओझ आहे ना, ते नाही टाकीत येशू ख्रिस्तावर. नको नको, ते जपून ठेवलं पाहिजे, कारण सूड घेण्याच्या भावनेच्या वेळेस त्याचा उपयोग होणार आहे. कधी ना कधी आम्हाला बदला घ्यायचा आहे आमच्या अपमानाचा. चार चौघात आमचा अपमान झाला ना, त्याचा बदला आम्हाला घेण्यासाठी आम्ही वाट पाहू, प्रतीक्षा करू. म्हणून ते हृदयात ठेवलं जातं. आणि वचन सांगतंय की तुमच्या कल्पना तुम्ही काढून टाका. किती जण काढीत आहेत आज? दरवर्षी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून 7 शब्द बोलले. कशासाठी बोलले? तुमचं जीवन नीट होण्यासाठी बोललाय. एक रूढी परंपरा म्हणून ते शब्द नाहीत. काहीतरी इकडचं तिकडचं बोलायचं, कसं तरी येशू ख्रिस्ताच्या शब्दाचा सन्मान आम्ही केला, हे गुड फ्रायडेच्या माध्यमातून प्रगट करायची ही प्रक्रिया नाही. तुमच्या जीवनाला सुधारण्याची प्रक्रिया या 7 शब्दातून प्रभूला दिसली पाहिजे. तर प्रभूचे ते 7 शब्द वधस्तंभावरचे आमच्यासाठी यशस्वी होतील. ते 7 शब्द आम्हाला यशस्वी होण्यासाठी बोललाय प्रभू. प्रभू तर राजांचा राजन, प्रभूंचा प्रभू आणि निर्मळ होता. पण आम्ही पण त्याच्यासारखं निर्मळ बनावं म्हणून हे 7 शब्द त्याला वधस्तंभावरून बोलण्याची आवश्यकता भासली. आणि त्याची साक्ष त्यांनी वचनात ठेवली. काय ठेवली? बघूया एक वचन आपण या गोष्टीला. मत्तेय शुभवर्तमान 5वा अध्याय 48वे वचन. ह्यास्त जसं तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आम्ही पूर्ण व्हावं म्हणून वधस्तंभावरून त्याला 7 शब्द बोलण्याची आवश्यकता भासली. आणि पित्याने ते 7 शब्द बोलण्याची त्याला मान्यता दिली. पिता जर म्हणला असताना नको बोलू हे शब्द, तर येशू ख्रिस्त बोलला नसता. म्हणून येशू ख्रिस्त आपल्या सेवा कार्यामध्ये म्हणायचा, मी पित्याच्या नावाने आलो आहे. पिता मला जे सांगतो ते मी करतो. पण पित्याला त्याने या 7 शब्दाला उच्चारण्यासाठी वधस्तंभावरून विनंती केली. आणि जेव्हा पिता म्हणला ना, उच्चारण कर या शब्दाचं, कारण पित्याच्या मनातल्या गोष्टी येशू ख्रिस्ताने त्या 7 शब्दातून बोललेला आहे. जे पित्याला बोलायला पाहिजे होतं ते पुत्राने वधस्तंभावरून मरण्याच्या अगोदर
प्रगट केलं म्हणून पित्याने त्या गोष्टीला मान्यता दिली. प्रियांनो, देवामध्ये राहणं म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणं आहे. उगाच देवामध्ये राहायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि मनाने चालायचं, कधी तुमचं स्वर्गात जाणं नाही होणार. ध्यानात ठेवा हे वाक्य. देवात राहून देवाच्या गोष्टी कराल तर स्वर्ग तुम्ही पाहाल. देवात राहून मनाच्या गोष्टी कराल ना, समजून घ्यायचं पृथ्वीवरूनच की माझं स्वर्गामध्ये जाणं नाही होणार. आणि वरचा न्यायाधीश माझा न्याय केल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथं जे पण प्रश्न विचारले जातील ना, आत्मा खरं खरं उत्तर देणार आहे. आत्मा डुप्लिकेट भाषाने बोलणार बरं का प्रभू समोर. इथं जसं उडवा उडवीचं बोललं जातं, पळवाटा काढल्या जातात, असं बोलणं वरती नाही होणार आमच्या आत्म्याचं. आत्मा जे विचारेल, आत्मा खरंच उत्तर देईल की मी पृथ्वीवर काय करत होतो. म्हणून आपल्या बुद्धीला आत्म्याबरोबर ठेवा. आपल्या बुद्धीला जर आत्म्याबरोबर ठेवलं नाही ना, तर बुद्धी कधीच आत्म्याच्या विचाराप्रमाणे चालण्याच्या प्रक्रियेमध्ये राहणार नाही. म्हणून आत्म्याने आणि खरेपणाने आमचं प्रभूमध्ये चलणं झालं पाहिजे. म्हणून नीतिसूत्रामध्ये एक खबरदारीचा इशारा या तिसऱ्या पॉइंटला अनुषंगून प्रभूने ठेवला आहे. हर पॉइंटला देव बाप्पाने वचनाने प्रगट केलेला आहे. एक पॉइंट बघू आपण. या पॉइंटचा आधार नीतिसूत्रे 4था अध्याय 23वे वचन. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. कशाचं रक्षण कर म्हणलंय देव बाप? अंतःकरणाचं. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं संरक्षण कर. या अंतःकरणामध्ये काय ठेवलंस तू? वचन ठेवलंय का वाईट गोष्टी ठेवल्या? ज्यांच्या अंतःकरणात वाईट गोष्टी असतात ना, त्यांना वचनामध्ये आनंद राहत नाही. वचनाप्रमाणे चालण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना संतोष वाटत नाही. आणि काही जण तर पवित्र शास्त्राला हात न लावण्याच्या प्रक्रियेने आपल्या या गोष्टीला प्रगट केल्याशिवाय राहत पण नाही. म्हणून अंतःकरणात वचन ठेवा प्रियांनो. आमच्या अंतःकरणात वचन राहावं म्हणून देव बाप्पाने वधस्तंभावरून जो पहिला शब्द उच्चारण केला ना, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत यांना समजत नाही. आणि जेव्हा त्यांना समजलं नाही ना, तेव्हा येशू ख्रिस्ताचे त्यांनी कपडे उतरून काढले. येशू ख्रिस्ताला नग्न अवस्थेमध्ये त्यांनी केलं. इतके हाल कोण सहन करून प्रियांनो? अंगावरचे कपडे काढून घेण्यापर्यंतचे हाल कोण सहन करीन? आमचा येशू ख्रिस्त म्हणला नाही त्या दुष्ट दुर्जनांना, माझे कपडे तरी काढू नका. इतकं मारलं मला, पण कपडे तर ठेवा माझ्या अंगावर कमीत कमी. नाही बोलला आमचा येशू ख्रिस्त. म्हणून कातरणाऱ्या समोर जसं मेंढरू शांत असतं, तसा आमचा प्रभू त्या लोकांसमोर शांत राहिला. इतकं सोपं नाही प्रियांनो. आम्हाला एखादा शब्द कोणाचा बर्दाश्त होत नाही. होतो का बर्दाश्त? किंवा एखादी कृती जर काही आढळण्यात आले, अर ही कृती काय माझ्या मनासारखी नाही राहू, अर हे सेवक जराचे काहीतरी वेगळ्याच पद्धतीचे, आमचं म्हणलं की वाईटाकडे जातं. अंतःकरणात हे ठेवा वचन. वचन ज्याच्या अंतःकरणात वचन आहे ना, त्याच्या जीवनामध्ये प्रीती आहे. ज्याच्या अंतःकरणात वचन नाही ना, त्याच्याजवळ काहीच नाहीये. म्हणून मागील वेळेस मी सांगितलं होतं की बायबलमध्ये 2 वचनामध्ये, एका वचनामध्ये आशीर्वाद आहे, एका वचनामध्ये शाप आहे, किंवा त्या वचनामध्ये सर्व प्रकारची आज्ञा मोडणं आहे. मागील संदेशात तुम्हाला सांगितलं होतं
रेफरन्स सहित सांगितलं होतं. आज फक्त रेफरन्स मी उच्चारण करणार आहे, त्याचे वचन आपण वाचणार नाही. पहिलं, आशीर्वाद जर घ्यायचा असेल तर गलती करायचं पत्र 5वा अध्याय 14वं वचन, याच्यामध्ये सर्व प्रकारचे आशीर्वाद आहेत. आणि आशीर्वाद जर आम्हाला हवे नसतील, आशीर्वादाविना जर आम्हाला राहायचं असेल, तर याकोबाचं पत्र 2रा अध्याय 10व्या वचनामध्ये सर्व प्रकारच्या आशीर्वादापासून आम्ही दूर जाणारे आहोत हे त्या वचनात सांगितलं. या 2 वचनांमध्ये एकात होकारात्मक आहे, एकात नकारात्मक आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात होकारात्मक घ्यायचं का नकारात्मक घ्यायचं, याचा निर्णय आमच्या बुद्धीवर देवबाप्पाने ठेवलाय. याच्यासाठी देवबाप्पाने जबरदस्ती केली नाही. देवबाप्पाने जर जबरदस्ती केली असती ना, तर कोणालाच एवढे पाप करण्याचं धाडस झालं नसतं. एदेन बागेत आदामाने सुद्धा पाप केलं नसतं आज्ञाभंगाचं. आदामापासूनच देवबाप्पाने जबरदस्ती आणली असते ना, माझ्या सांगण्याशिवाय काही करायचं नाही, काही हिंमत झाली असते आदामाची ते फळ खाण्याची. पण देवबाप्पाने एक गोष्टीची आम्हाला सूट दिली. त्या एका सुटीचा परिणाम आजच्या समाजाला काय आहे, काय परिणाम आहे? किती प्रकारचे आजार या जगामध्ये आले. कुणी आणले हे आजार? निरनिराळ्या प्रकारचे आजार आम्ही पाहतो. कुणी आणले हे? मनुष्य क्रिएटर आहे का या आजाराचा? मनुष्य क्रिएटर नाही, मनुष्याचे पाप या आजाराचा क्रिएटर आहे. प्रियांनो, जेवढे आम्ही खोल पाप करू तेवढे आजार, निरनिराळ्या भयानक स्वरूपाचे आज अस्तित्वात येईल. सांगितलं पाहिजे का प्रत्येक आजार? प्रियांनो, मनुष्य इतक्या खालच्या पातळीला गेला म्हणून देवबाप्पाला पण आजार पण खालच्या पातळीपर्यंत आमच्यामध्ये आणावं लागले. पाप जर आले नसते तर एवढे भयानक आजार पण जगामध्ये आले नसते. आम्ही पापाने किती पडलो हे यातून दिसतंय. म्हणून नीतिसूत्रे 4था अध्याय 23व्या वचनात सांगितलंय, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. किती जण आपल्या अंतःकरणाचं रक्षण करते आणि रक्षण करते तर त्याच्यात वचन किती जण ठेवते? विचार करा तुम्ही कुठे आहे, तुमचा रस्ता कुठं आहे, इथूनच विचार करा. मी प्रभूच्या रस्त्यात आहे का जगाच्या रस्त्यात आहे? म्हणून देवाने सांगितलं, जो जगाबरोबर मैत्री करतो तो देवाचा वैरी आहे. दिलंय ना याकोब 4:4 मध्ये हे वचन. म्हणून प्रियांनो, आम्हाला देवाचा मित्र जर बनायचा असेल तर आम्हाला वचनामध्ये राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 4था पॉइंट शेवटचा बघूया क्षमा करण्यामध्ये. त्यासाठी काढूया एक वचन, मत्तेकृत शुभवर्तमान 18वा अध्याय 35वं वचन. शेवटचा पॉइंट 35 ना. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझ्या स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करीन. जर आम्ही आमच्या बंधूला आत्म्यापासून, हृदयापासून, खऱ्यापणापासून जर क्षमा केली नाही तर वरती आमचा न्याय पण स्वर्गातला पिता सांगतोय असाच होईल. तू आडीने जर बंधूला क्षमा केलं, तू भावाने क्षमा केलं, कपटाची भावना धरून क्षमा केलं तर तुझा न्याय पण वरती तसाच मी करणार आहे. आणि तिथं आत्म खरं बोलणार आहे. इथं बुद्धी नाही बोलत, इथं बुद्धी नाही बोलत. बुद्धी पळवाटा काढती, उडवा उडवीची भाषा बोलती, हसून जिरवण्याचा प्रयत्न करती आमची ही बुद्धी. पण आत्मा तसं नाही करणार वरती. आत्मा लगेच सरळ सरळ सांगन,
हा बुद्धीने जास्त चलत होता, माझं ऐकतच नव्हतं. मी आतून म्हणायचो हे नको करू, हे देवाला आवडत नाही, पण तेच करायचं जे देवाला आवडत नाही. यांनो 7 शब्दामध्ये आमच्या वागण्याच्या प्रक्रिया काय काय असणार आहेत ना, याचं विश्लेषण पवित्र आत्मा थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. बंधूला आम्ही क्षमा करतो बरं का. हो बंधू, मी तुम्हाला क्षमा केलं, आणि तोच बंधू जर अडचणीत पडला ना, मग नाही 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 नाही, आम्हाला मदत करायला काय नाही तुमच्याजवळ, भरपूर असलं तरी नाही म्हणते. ही क्षमा आहे काय? जो क्षमा करतो ना, तो पूर्णपणे त्याच्यासाठी काही पण करण्याची तयारी दाखवतो. आमच्या येशू ख्रिस्ताने आम्हाला पापाच्या दास्यातून बाहेर काढण्यासाठी आपला प्राण देऊन टाकला. दिला का नाही प्राण? येशू ख्रिस्ताने प्राण दिला नसताना तर आमचे पाप क्षमा झाले नसते. सैतान म्हणला असता मीच पापाचा राजा आहे, जे माझ्यासाठी पहिले योहान 3 अध्याय 12व्या वचनात सांगितलंय ना, 8व्या वचनात सांगितलंय ना, सैतान हा प्रारंभापासून पाप करत आहे, त्याचा राजा मी आहे. त्याचं राजापद आहे ना पापाचं, येशू ख्रिस्ताने आपल्या मरणाने कमी केलंय. म्हणून सैतान सगळ्या ठिकाणी उड्या मारतो. येशू ख्रिस्तासमोर त्याला उड्या मारायला जमतच नाही. म्हणून आज आमच्या मुखात आहे, येशू ख्रिस्ताच्या नावाने हे दुष्ट आत्मे निघून जा, लगेच जातो तो. येशू ख्रिस्ताच्या नावाने आजार निघून जा, लगेच जातो. असा भयानक अटॅक माझ्यावर 14 दिवसापूर्वी सैतानाने माझ्यावर केला प्रियांनो. हे बायबल साक्षीला आहे, आणि ज्या परिवारात मी प्रार्थनेला गेलो होतो ते परिवारातले प्रियजन साक्षीला आहे. असा डेंजररित्या मीच माझ्या गाडीवर पडलो. माझ्या जागेवर जर त्या समयाला दुसरा कुणी असतं ना, जागेवर खलास झाला असता, जागेवर गेला असता, पाणी सुद्धा मागितलं नसतं, आवाज देखील निघला नसता त्याच्या तोंडातून. अशा भयानक स्वरूपाची ठेस लागली प्रियांनो. आणि त्या ठेसीचं प्रमाण दाखवतो बघा अंगठा माझा. हे साक्षी आहे, जे बोलत आहे ना त्याचं प्रमाण आहे. बघा अंगठा माझा कसा आहे. 14वा दिवस चाललाय आज, 14 दिवस झालं या अंगठ्यातून रक्त निघतंय. बघा अंगठा माझा कसा आहे. पण काल रात्री देव बाप्पाने माझ्यावर दया केली. माझ्या डोक्याला जी कोच पडली होती ना, सगळी भरून काढली. एका दासाने आत्म्याने खरेपणाने प्रार्थना केली माझ्यासाठी. अशी ऊन प्रार्थना केली, अशी कळवळ्याची प्रार्थना केली त्या दासानी. माझी कोच देव बाप्पाने भरून काढली. न तर माझं डोकं इतकं मळाने इतकं खाजवीत होतो मी, येड्यासारखं खाजवीत होतो त्या जखमीच्या भोवती. आणि इतका मळ झाला होता डोक्यामध्ये. 12 ते 13 दिवस आंघोळ नव्हती या डोक्याला. हे सत्य सांगतोय मी तुम्हाला, माझ्या जीवनाचं सत्य सांगतोय. आणि हे पायाचा अंगठा साक्षीदार आहे. बघा अंगठा काय आहे माझा. अशी डेंजर ठेस लागली माझ्या गाडीवर. मी एखाद्या वाऱ्यासारखं जाऊन धडकलो, बंपरला जाऊन धडकलो मी. माझं जवळजवळ एवढं डोकं चिरलंय. मी माझ्या हाताने पाहिलंय. मी जेव्हा पाहिलं ना पट्टी काढ्यावर, एवढं डोकं चिरलंय माझं. पण देव बाप्पाने अशी कृपा केली माझ्यावर. एवढं जोरात आदळलो मी माझ्या गाडीला, उठून बसलो, मांडी घातली. जेव्हा असं केलं ना, रक्ताने हात भरून आला माझा. आणि ज्यांनी पाहिलं त्या परिवारातले प्रियजन घाबरले. ब्रदर म्हणले, ब्रदर तुमच्या डोक्यातून रक्त येते, चला गाडीवर. आणि त्यांच्या ज्या मिसेस होत्या तर त्या खूप घाबरल्या. म्हणे ब्रदरांना पहिलं दवाखान्यात न्या. आणि त्यांना मी त्या भांबीमध्ये म्हणत होतो, मला काही झालं नाही, मला काही त्रास होत नाही, रक्त येतंय डोक्यातून, पण मी बोलत होतो त्यांना मला काही त्रास होत नाही, मी एकदम फ्री माइंडली आहे.
माझ्या शरीरात काहीच वेदना मला जाणवत नाही. ते प्रियजन साक्षीला ज्यांनी ते शब्द ऐकले त्या समयात माझ्या मुखातले यानो ज्याच्या बरोबर देव असतो ना त्याला काही होणं शक्य नसतं. सैतानाने अटॅक केला होता माझ्यावर, मला जगातून संपवण्याचा त्याने प्रयत्न केला, पण त्याने चूक केली. त्याने प्रयत्न त्याच्यावर केला ज्याच्या हृदयात येशू ख्रिस्त आहे. आमेन. ज्याच्या हृदयात येशू ख्रिस्त आहे ना त्याच्या हृदयातला कुणी हात लावू शकत नाही. म्हणून एक म्हण म्हणतात ना सर्वजण, देव तारी त्याला कोण मारी, म्हणतात का नाही? यांनो ती प्रगट झाली पाहिजे मन आपल्या जीवनामध्ये. येशू ख्रिस्ताच्या या 7 शब्दामध्ये जो पहिला शब्द क्षमा करा म्हटलाय ना, आणि त्या क्षमेमध्ये 14 पॉइंट जे देवबाप माझ्या समोर ठेवीत आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या बंधूला आत्म्याने आणि खरेपणाने क्षमा केली पाहिजे, वरून नाही. एखादी वाईट कृती जर कोणाच्या विरोधात केली ना, चूक भुलीनी झाली, चूक भुलीनी, कुणी पण कोणाविरुद्ध वाईट कृती कधी करत नाही. ज्याच्या हृदयात येशू आहे ना त्यांच्या हृदयात कधी अशी देवबाप प्रेरणा देत नाही. पण नजर अंदाजाने जर एखादी कृती झाली ना त्यावेळेस त्या बंधूला कळतं त्या बंधू विरुद्ध कसं काय वागायचं. आणि याचा अनुभव मला फार ठिकाणी आलाय. यांनो क्षमा ती आपल्या जीवनात ठेवा जी क्षमा येशू ख्रिस्ताने मारणाऱ्या लोकांसाठी ठेवली. येशू ख्रिस्त बोलत होता पण ते मारणाऱ्यांना कळत नव्हतं, त्यांचं लक्ष होतं अरे याच्या अंगावर कपडे काढायचे, याच्यावर चिठ्ठ्या टाकायचा, त्याचा ड्रेस कोणाला भेटल. येशू क्षमा मागत होता आपल्या पित्याला, पण यांच्या डोक्यात येशू ख्रिस्ताचे कपडे काढण्याचा विचार चालला होता. म्हणून वचनात सांगितलंय येशू ख्रिस्त क्षमा बोलत होता आणि ते येशू ख्रिस्ताच्या कपड्यावर चिठ्ठ्या टाकण्याची तयारी करत होती. तसं वातावरण असेल, आना डोळ्यासमोर चित्र, येशू ख्रिस्त क्षमा मागतोय पित्याला आणि मारणारे त्याच्या कपड्यासाठी चिठ्ठ्या लिहित आहेत. कोणाचं नाव निघतंय चिठ्ठीमध्ये. यांनो इतका सोपा शब्द नाही पाहिला क्षमा करणं. क्षमा ती असू द्या तुमच्या जीवनामध्ये. क्षमा जर केलं ना त्याच्याशी तसं वागा जसं प्रभूशी तुम्ही वागत आहात. एखादा जर नवीन परिवारात आपण गेलो तर त्या नवीन परिवाराला आपलं काय माहित असतं का? पण जसं आपण त्या परिवारात जाणं आपलं करतो मग हळूहळू त्यांना कळतं अरे यांचा स्वभाव काय आहे, यांचं बोलणं काय आहे, यांच्या निरनिराळ्या गोष्टी काय आहे, नंतर लक्षात येतं. पण पहिल्या वेळेस गेल्यावर कोणत्या परिवारात कळतं का त्यांना की यांचं कसं वागणं आहे, कसं बोलणं आहे, काय करणं आहे. म्हणून प्रियांनो येशूच्या पहिल्या शब्दामध्ये क्षमा मागण्याची जी देव बाप्पाने विनंती त्याला केली ना ती विनंती आमच्या जीवनाला लागू व्हावी. आमच्यामध्ये जो क्षमेचा प्रचार किंवा त्या क्षमेला आम्ही आमच्या जीवनात ठेवावं जी क्षमा येशू ख्रिस्ताच्या शब्दात होती. आम्ही क्षमा करतो है ना, क्षमा करतो आम्ही, पण आमची क्षमा कशी तात्पुरती, तोंड देखली तेवढे पुरती तेवढी. तिथं क्षमा बोललं नंतर गेल्यावर त्याच व्यक्तीच्या विरोधात ईर्ष्या, अरे क्षमा तर बोललोय पण आता याच्या विरुद्ध मला काही ना काही षडयंत्र रचायचंय, याने मला अपमानित केलंय ना मला पण याला अपमानित करायचं, हे आमची भावना आहे. पण आम्ही समजून नाही घेत अरे चूक बोलीने नजर अंदाजीने काही गोष्टी झाल्या तर आम्हाला ते सोडून देणं गरजेचं आहे. म्हणून पहिलं वचन दाखवलं, पहिले पेत्र 4:14 14व्या वचनात जर ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा झाली तर तुम्ही धन्य. हे शब्द त्यावेळेला आठवणीत येत नाही, त्यावेळेला मग लगेच लक्षात येतं अरे माझ्यासाठी असं केलं आता मी पण काहीतरी करण्याची योजना तर तयार करीन. सूडाची भावना मनामध्ये ठेवू नका. क्षमा करणाऱ्यामध्ये सूड घेण्याची भावना नसते. हे त्या शब्दातून येशू ख्रिस्ताला प्रगट करायचंय.
म्हणून एक वचन साक्षीदार ठेवलं या पॉइंटला. शेवटचं वचन आपण बघूया, काढूया. त्यासाठी 1 योहान 14वा अध्याय 4था अध्याय 14वं वचन, शेवटचं वचन. पहिला अध्याय 4था अध्याय 14वं वचन. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. कोणतं काढ बाळा? पहिले पत्र योहानाचे 4था अध्याय आणि 14 वचन. 14 का? सॉरी, 21वं वाच बाळा, 21. जो देवाला प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. कोणाची आज्ञा ही? आपल्या बंधूवर प्रीती करावी. देवाने जशी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही पण आपल्या बंधूवर प्रीती करा. त्या बंधूवर करा ज्या बंधूच्या विरोधात तुम्ही एखादी वाईट गोष्ट केलेली आहे. का आमच्यामध्ये अशी वृत्ती? चर्चमध्ये गेल्यावर फार मोठमोठे भाषण ऐकायला मिळतात बरं का आम्हाला सेवकाच्या मुखातून. फार मोठमोठे असे काही भाषण आम्ही ऐकतो, असं वाटतं की ते बोलत नाही, येशूच बोलू राहिलाय. कधी कधी असं वाटतं की ते नाही बोलू राहिले, येशू स्वतः बोलू राहिलाय. पण जेव्हा सर्व काही संदेश वगैरे संपला, मग बघा कसं वातावरण आहे. प्रेज द लॉर्ड करायची इच्छा होत नाही. जे त्यांचे आहेत ना फेवरेट, त्यांचे प्रेज द लॉर्ड, ते ज्यांच्याविषयी मनात कटुता आहे ना, प्रेज द लॉर्ड करायची इच्छा होत नाही. मग त्यांचे जवळून जातील, पण प्रेज द लॉर्ड नाही करायची. दिसतं ना चर्च मध्ये कसं वाग नाही. वचन काय सांगतंय? जशी तुम्ही देवावर प्रीती करता तशी आपल्या बंधूवर प्रीती करा. किती जण करतात आज? दरवर्षी 7 शब्दाचं उच्चारण केलं जातं, पण आमच्या जीवनामध्ये त्या 7 शब्दाप्रमाणे चालण्याच्या प्रक्रिया किती आहे? पहिला शब्द देवबाप बोलत आहे, त्याचे 4 पॉइंट देवबाप्पाने मला दाखवले. 4 पॉइंट दाखवले, 4च वचन दाखवले. त्याच्यासाठी यानो ज्याच्याजवळ वचन आहे ना तोच देवाचा सेवक आहे. ज्याच्याजवळ वचन नाही ना तो मुळीच देवाचा सेवक नाही. त्याने कधीच म्हणू नये मी देवाचा सेवक आहे. ज्याच्याजवळ वचन आहे, आत्मा आहे, तोच देवाचा सेवक आहे. बाकीचे सगळे असे आहेत. मग बायबलमध्ये सांगितलंय ना, माझ्या नावाने पुष्कळ येतील. पण पुष्कळ येतील कोणाबद्दल म्हटलं जातं? प्रेषित 2:38 वचनवाल्या करता म्हटलं जातं, माझ्या नावाने पुष्कळ येतील. आणि अंतिम समयात या वचनवाले खूप येणार आहेत. बाळक आजही विश्वासणाऱ्यांना सांगतो, प्रेषित 2:38 वचन सांगणारे खूप येतील बरं का अंतिम समयामध्ये. आणि हेच खोटे संदेश ते डायरेक्ट बोलतेत काही बाळक या वचनाला धरून. ज्याच्या हृदयात भय नसताना तो काही बोलून जातो. ज्याच्या हृदयात भय असताना तो कधीच असं म्हणणार नाही हा खोटा संदेश आहे. ते वचन सांगणारा खोटा संदेश घेऊन तुमच्याकडे येणार आहे. देवाने कोणत्याही वचनाला दोष लावायला सांगितलं नाही. आज आम्ही दोष लावल्याशिवाय राहतो का? किती जण वचनाला दोष लावित नाही. दोष लावणारे बनू नका. दोष लावणारे बनले ना स्वर्गामध्ये एंट्री नाही तुम्हाला. इथूनच ऐकवीत आहे देवबाप तुम्हाला. आणि वर देवबाप तेच करणार आहे जे तुम्ही ऐकलंय. आता असं समजू नका इथं ऐकलं वरती देवबाप निर्णय बदली करीन. मुळीच नाही करणार. देवबाप म्हणून माझ्या दासाच्या मुखातून माझा आत्मा बोलत होता, तो दास नव्हता सांगत. म्हणून वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमधून पूर्णपणे बाहेर निघा. तोंडावर जे दास आले ना त्यांना असं दाखवायचं आम्ही बिलकुल वचनाला दोष लावित नाही. पण आमचे पाळक आले ना, त्यांनी जर उच्चारण केलं ना प्रेषित 2:38 वचन तुमच्यासाठी, नाही आम्ही विरोध करणार आहे त्या वचनाचे. मग सेवकासमोर ते तुम्ही म्हणता आम्ही वचनाला विरोध करणार नाही, मग ते देखाव्यासाठी बोलता.
डुप्लिकेट वागू नका, ओरिजिनल वागा. जे सेवकाला बोलतात तेच आपल्या दासाला बोला. आम्ही त्या दासांना शब्द दिलाय, आम्ही प्रेषित 2:38 वचनाचा इन्कार करत नाही. ब्रदर तुम्ही बोलता ना, आम्ही इन्कार करणारे नाही, आम्ही त्या वचनाला मानणारे. तेव्हा देवबाप तुमचा सन्मान करील. म्हणून देवबाप बोलला वचनामध्ये, जर कोणी माझ्या पित्या समोर माझा इन्कार करील तर मी पण आपल्या समायामध्ये जो माझा इन्कार करणार आहे त्याचा इन्कार करीन. हर गोष्टीचा तिथं तावून सलाकून न्याय होणार आहे. न्याय असा हलका नाही होणार. काही जणांना वाटतं एक प्रश्न विचारेन लगेच मला स्वर्गात जायला लावीन देऊ, असं नाही होणार. तू काही एक दिवस जगात राहिला का? एक दिवस जगात राहिला तू जर एक दिवस जगात राहिला असला ना तर देव एक प्रश्न विचारून तुझा न्याय करील. पण तू जर अनेक दिवस जगामध्ये राहिला असशील तर मग अनेक दिवसाचा तुला हिशोब द्यावा लागेल ना, की तू अनेक दिवसात काय केलं. आणि विशेष करून वचनाच्या विरोधात गेल्यावर तर मग विचार करा. म्हणून वचनाला दोष लावू नका. वाचण्याची शेवटची संधी विश्वासणाऱ्यांना एकच आहे, वचनाला दोष लावू नका. जरी पाप झाले ना तर देव बाप पाप तुमचे न आठवणाऱ्या समुद्रात टाकणारा देव आहे. देवाला माहिती आहे आदमाने पाप केलं, हे पण पाप करणारे आहेत. पण वचनाला दोष लावला ना मग क्षमा नाही, मुळीच क्षमा नाही. आज जे कोणी वचनाला दोष लावित आहे त्यांनी सावधान व्हावं की बायबलचं वचन दोष लावण्याचं वचन नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. बंद कर प्रार्थना. बंद कर. आज प्रार्थनेने